भारतात सध्या क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। नोटबंदीनंतर तर ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे क्रेडिट कार्डचाही वापर वाढलाय। बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे, मात्र आपल्या सोयीनुसार कार्डची निवड कशी करायची, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याचीच फायद्याची माहिती आज तुमच्यासाठी। खरं तर क्रेडिट कार्ड सगळ्यांनाच खूप चांगले वाटतात, कारण क्रेडिट कार्ड तुम्हाला आधी खर्च करून नंतर पैसे देण्याचा पर्याय देते, सोबतच डिस्काउंट्स आणि रिवॉर्ड्सही देते। पण क्रेडिट कार्डची निवड करताना काही गोष्टीही विचारात घ्याव्या लागतात। त्या नेमक्या कोणत्या पाहूयात। पहिली बाब म्हणजे कार्डच्या आकारण्या। काही कार्ड्स मोफत असतात तर काही तुमच्याकडून शुल्क आकारतात। हे शुल्क वार्षिक किंवा नूतनीकरण शुल्क असतं। तसं पाहायला गेलं तर ज्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड्स जास्त तितकीच त्याची वार्षिक आकारणी जास्त। तसेच इतर आकारण्यांमध्ये क्रेडिट फ्री कालावधीनंतरच्या थकीत रकमेवर व्याज आणि दंडाचा समावेश आहे। म्हणूनच एखादं कार्ड निवडण्यापूर्वी रिवॉर्ड्सच्या जागी लागणारे चार्जेस माहिती करून घेणं आवश्यक आहे। क्रेडिट कार्डसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च करण्याच्या सवयी। म्हणजेच तुम्ही कोणत्या गोष्टींवर खर्च करताय त्याप्रमाणे क्रेडिट कार्डची निवड करा। म्हणजे जर तुम्ही वारंवार विमान प्रवास करत असाल तर ट्रॅव्हल कार्ड घेऊ शकता, म्हणजे सवलतीच्या दरात विमान तिकीट आणि ऑनलाईन बुकिंगसाठी रिवॉर्ड्स पॉइंट्स मिळतील। जर तुम्ही एकाच ब्रँडचे कपडे खरेदी करत असाल किंवा एकाच शॉपिंग स्टोअरमधून खरेदी करत असाल तर अतिरिक्त फायदे देणारे कार्ड्स तुम्हाला मिळू शकतात। त्याउलट जर तुम्ही प्रसंगानुरूप खर्च करत असाल आणि थोडी उधारी हवी असेल तर तुम्ही नो फ्रिल्स कार्ड घेऊ शकता। या कार्डला प्रवेश शुल्क नसतं आणि त्यामुळे रिवॉर्ड्सही कमी असतात, त्यामुळे तुमच्या जीवनशैलीप्रमाणे तुम्ही कार्ड निवडू शकता। आता पाहूयात क्रेडिट कार्डवर व्याज आकारणी कशी असते। व्याजमुक्त कालावधी संपल्यानंतर क्रेडिट कार्डवरचं व्याजदर बहुधा खूप जास्त असतात, त्यामुळे तुम्ही एखादं कार्ड निवडण्यापूर्वी ऑनलाईन शोध घ्या आणि बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सची तुलना करून पहा। त्यात ज्या कार्डवर व्याज आकारणी कमी आहे अशा कार्डची निवड करा। तसेच व्याजमुक्त कालावधी किती दीर्घ आहे याचाही विचार करा। आता शेवटचं ते म्हणजे क्रेडिटची मर्यादा तपासा। एखाद्या क्रेडिट कार्डवर देऊ केलेली क्रेडिट मर्यादा ही त्या व्यक्तीच्या उत्पन्न क्षमतेवर, पत आणि पार्श्वभूमीवर आधारित असते। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशो। चांगला क्रेडिट युटिलायझेशन रेशो राखायचा असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डद्वारा केलेला खर्च एकूण कार्ड लिमिटपेक्षा 30% अधिक जाता कामा नये। म्हणून जे क्रेडिट कार्ड जास्त पतमर्यादा देऊ करते त्याचीच निवड करा। आता जर तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर या सगळ्या बाबींचा एकदा नक्कीच विचार करा। आजच्या भागात इतकंच। नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।